नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अक्षय घोरपडे माझ्या अक्षयचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण 1980 नंतर निर्माण झालेली मराठी कविता ही पाहणार आहोत. 1980 नंतरचा हा जो कालखंड आहे आणि या कालखंडामध्ये कोणत्या प्रकारची मराठी कविता, कोणत्या जाणीवेची मराठी कविता लिहिल्या गेलेली आहे ते आपण तपासणार आहोत. आणि म्हणून माझ्या आजच्या या व्हिडिओचं शीर्षक आहे 1980 नंतरची मराठी कविता. 1980 नंतरची मराठी कविता पाहताना आपल्याला सर्वप्रथम 1980 नंतरच्या सामाजिक परिस्थितीचा आढावा घ्यावा लागतो. समाज हा परिवर्तनशील असतो, किंबहुना परिवर्तन हे सृष्टीचे अविभाज्य अंग आहे. परिवर्तनाद्वारे समाज कूस बदलतो. काळाच्या प्रवाहात समाजात अनेक स्थित्यंतरे येत असतात. या स्थित्यंतराचा प्रभाव मानवी भौतिक जीवनावर पडत असतो. या स्थित्यंतराची नोंद साहित्यात प्रवाह रूपाने नोंदवली जात असते. या बदलत्या स्थित्यंतराच्या द्वंद्वात अडकलेल्या संस्कारक्षम संवेदनशील मनाची ओढाताण ही प्रामुख्याने कवितेतून प्रखरपणे अभिव्यक्त होत असते. कवितेची व्याख्या करताना डॉक्टर गंगाधर पानतावणे असे म्हणतात की, अस्तित्वाला अस्मितेचा स्पर्श झाला की मने गदगदून उठतात आणि मग संवेदनशील मनातून कवितेला आकार येतो. मित्रांनो, सामाजिक परिस्थितीचा जेव्हा रेटा जबरदस्त असतो तर त्याचे सर्वप्रथम प्रतिबिंब आपल्याला कवितेच्या माध्यमातूनच दिसून येते, किंबहुना कविता या वाङ्मय प्रकारातूनच मुख्यतः सामाजिक परिस्थितीचा पहिला उद्रेक जो आहे त्याची अभिव्यक्ती होताना दिसते. 20व्या शतकातील शेवटच्या 2 दशकात म्हणजेच 1980 नंतर आणि एकंदर मराठी कवितेचे स्वरूप, पार्श्वभूमी किंवा पर्यावरण पाहायचे असेल तर आपल्याला या कालखंडातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्थित्यंतराचा प्रभाव हा पाहावा लागतो. त्याची स्थितीगती पाहावी लागते. या कालखंडात झालेले बदल आणि या बदलांचा मानवी जीवनावर नेमका काय परिणाम झालेला आहे याचीही नोंद घ्यावी लागते. 1980 ते 2025 हा जो 40-45 वर्षाचा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये झालेल्या सामाजिक स्थितीगतीचा आढावा आज या निमित्ताने आपण घेत आहोत. या कालखंडातील सामाजिक पर्यावरण जर आपण पाहिले तर आपल्याला असे दिसते की आधुनिक विज्ञानाने मानवी जीवनाचे आरोग्य, भौतिक गुणवत्ता यास अधिक उंची प्राप्त करून दिली असली तरी समाज व्यवस्थेत ठाण मांडून बसलेले प्रश्न तसूभरही या कालखंडात कमी झालेले नाहीत. या उलट अनेक समस्या व प्रश्नांनी हा कालखंड, समाज किंबहुना या कालखंडातील समाज आपल्याला घेरलेला दिसतो. या कालखंडाचा विचार केला तर या कालखंडातील महत्वाच्या घटना प्रसंगाची नोंद घ्यावी लागते. नामांतराचा सुटलेला प्रश्न, दलित नेतृत्वाने केलेला अपेक्षाभंग, बाबरी मस्जिदीचे प्रकरण, मूलतत्ववादी संघटनांची मुजोरी, पर्जन्याचा खालावलेला स्तर, कृत्रिम पाऊस, संवेदनशील मनाला पीळ पाडणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मीडिया व संगणकाचे वाढते वर्चस्व, जागतिकीकरणाची सुरुवात आणि नंतरच्या कालखंडामध्ये स्थिर झालेले जागतिकीकरण, या सगळ्या घटनांचा, प्रसंगाचा, स्थित्यंतराचा प्रभाव या कालखंडातील मराठी कवितेवर आपल्याला दिसून येतो. 1980 नंतरच्या मराठी कवितेचे स्वरूप पाहण्यापूर्वी आपल्याला हेही जाणून घ्यावे लागते की 1950-60 नंतर निर्माण झालेल्या मराठी साहित्यात निर्माण झालेल्या नवोनियतकालिकांच्या चळवळीने आणि दलित साहित्य, ग्रामीण साहित्य प्रवाहांनी मराठी कवितेची पारंपरिक चौकट मोडून प्रायोगिक नवकवितेचा आविष्कार घडवला. मराठी कवितेचा चेहरा मोहरा बदलून टाकला. पारंपरिक मराठी कवितेची ही चौकट मोडण्यात प्रामुख्याने दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, केशव मेश्राम, चंद्रकांत पाटील, तुलसी परब, सतीश काळसेकर, भालचंद्र नेमाडे,
राजा ढाले, मनोहर ओक, वसंत आबाजी डहाके, गजमल माळी, प्रकाश कामतीकर, नागनाथ कोतापल्ले, मधुकर केचे, नादो महानोर, यशवंत मनोहर, गुरुनाथ धुरी इत्यादी कवी आघाडीवर होते. या कालखंडात समर्थ आशयाभिव्यक्ती व प्रायोगिक रचनातंत्राद्वारे मराठी कवितेची झालेली मांडणी आपल्याला दिसून येते. या सर्व नावातही नामदेव ढसाळ या कवीचा अपवाद वगळता बाकीच्या बऱ्याचशा कवींनी जे काही रचनातंत्र निर्माण केले त्या रचनातंत्रात फारसा प्रायोगिक बदल न करता ते त्याच पद्धतीच्या कवितेत अडकले. तीच ती कविता गिरवत राहिली. त्यामुळे साचेबद्धपणा या कवितेत येऊ लागला. नामदेव ढसाळ यांनी मात्र आपल्या कवितेतून अभिव्यक्तीचे विविध प्रयोग या कालखंडात केले. त्यांची कविता रचनेच्या आकृतीबंधात अडकली नाही, ही एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने इथे दिसून येते. इथे एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागते ती अशी की या कवींच्या काव्यलेखनाचा प्रभावच एवढा जबरदस्त होता की नंतरच्या काव्यलेखन करणाऱ्या पिढीने याच कवितेची शैली गिरवलेली आहे. म्हणजे 1950 ते 60 या कालखंडात निर्माण झालेल्या मराठी कवितेचा प्रभाव किंवा त्या कालखंडातील मराठी कवींचा एकंदरीत प्रभाव हा नंतरच्या कालखंडातील लेखकांवर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला पडलेला दिसून येतो. किंबहुना त्या प्रभावाच्या बाहेर जाण्याची क्षमता, हिंमत बऱ्याचशा कवींनी केली नाही. किंबहुना या कवींचा प्रभाव पचवून स्वतंत्र काव्यलेखनाची शैली निर्माण करणारे कवी या कालखंडात निर्माण झाले का? आणि निर्माण झाले असतील तर त्यांच्या लिखाणाचे स्वरूप कसे आहे? त्यांनी 1980 नंतरच्या कालखंडाला न्याय दिला का? याचाही शोध आपल्याला 1980 नंतरच्या निर्माण झालेल्या मराठी कवितेची पार्श्वभूमी तपासताना घ्यावा लागतो, आढावा घ्यावा लागतो. कारण या कालखंडात निर्माण झालेल्या कवितेचे मूल्यमापन करायचे असेल तर स्वतंत्रपणे लिहिणाऱ्या कवींची नोंद घेणे गरजेचे आहे. साहित्यात, वाङ्मय प्रकारात सातत्याने कालखंडानुसार बदल होत असतो आणि तो बदल हा त्या वाङ्मय प्रकाराला समृद्ध करत असतो. म्हणून अशा स्वतंत्र लिहिणाऱ्या कवींची नोंद या निमित्ताने आपल्याला घ्यावी लागते. जेव्हा आपण या कालखंडाचा विचार करतो तेव्हा असे आढळते की आजही मराठी कविता 1960 नंतर निर्माण झालेल्या मराठी कवितेच्या कोशाबाहेर फारशी पुढे गेलेली दिसत नाही. कविता उदंड झाली पण गुणात्मक उंचीत होणारी वाढ झाली नाही. या कालखंडातील मराठी कवितेत परिवर्तन होत आहे, अवस्थांतराच्या मार्गावरती आहे. आशयाच्या संदर्भात विचार केला तर आशयाचे संदर्भ बदलले पण रचनातंत्राच्या बाबतीत फारसा बदल दिसून येत नाही. हे एक निरीक्षण या कालखंडातील कवितेच्या संदर्भात आपल्याला नोंदवता येते. कलावंताच्या सर्जन प्रक्रियेत काळाचा महत्वाचा वाटा असतो. प्रत्येक काळाचे स्वतंत्र संदर्भ असतात. कलावंताची होणारी जडणघडण ही काळाच्या संदर्भातच विचारात घ्यावी लागते. वर्तमान कालखंडात निर्माण होणारे प्रश्न कलावंताच्या सर्जनशीलतेवर परिणाम घडवत असतात. 1980 नंतरच्या कालखंडाचा विचार केला तर या कालखंडातील सामाजिक परिस्थितीचा रेटाच इतका जबरदस्त होता की या कालखंडाच्या मागे पुढे लिखाण करणारे कवी या परिस्थितीच्या रेट्यातून सुटू शकलेले नाहीत. हिरव्या बोलीद्वारे चैतन्यमय ग्रामीण जीवन शब्दांकित करणाऱ्या नादो महानोरांना सुद्धा मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या औषाला दीप लावू झोपताना असे म्हणावेसे वाटले. म्हणजेच मोडलेल्या माणसाच्या महानोरांसारखा शृंगारिक कवीही दुःखाने व्यथित झाले. शृंगारिक ग्रामजीवनाचे चित्रण साकारणारे महानोरांसारखे कवी जेव्हा या परिस्थितीच्या रेट्यातून सुटू शकलेले नाही तेव्हा या द्विदशकात म्हणजेच मागील 45 वर्षात निर्माण झालेल्या मराठी कवितेचे स्वरूप आपल्या सहज आकलनास येते. सामाजिक, राजकीय, आर्थिक व्यवस्थेत मानवी मूल्यांची घसर
घसरण आणि त्या घसरणीचा सूर प्रामुख्याने या कालखंडातील कविता प्रकट करते. म्हणून की काय, या कालखंडात सकस प्रेम कविता वाचावयास मिळत नाही, हे आणखी एक निरीक्षण या कालखंडातील कवितेचे नोंदवता येते. दलित कवितेच्या संदर्भात या कालखंडाचा विचार केला तर या कालखंडात दलित कविता विपुल प्रमाणात लिहिल्या गेली. एकीकडे प्रस्थापित व्यवस्थेकडून दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या, बहिष्कारांच्या घटनांनी व्यथित झालेल्या दलित कवींचा भावकल्लोळ, त्यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर आधारित जाती वर्ण विहीन समताधिष्ठित समाजरचना स्थापन करण्यासाठी घेतलेल्या विद्रोही भूमिकेचा उत्कट आविष्कार, तर दुसरीकडे वर्तमान दलित जीवनाचे अंतर्मुख होऊन केले जात असलेले चित्रण या कालखंडातील कवी किशोर घोरपडे यांच्या दलदल, अरुण काळे त्यांचं रॉक गार्डन, सायरनचे शहर, लोकनाथ यशवंत, आता होऊन जाऊ द्या आणि शेवटी काय झाले, राजेंद्र सोनवणे यांचा माणूस नावाचे गाव, राम दोतोंडे यांचा रापी जेव्हा लेखणी बनते, लहू कानडे यांचा क्रांती पर्व टाचाटिबा, प्रकाश मोगले यांचा कावड, दंभस्फोट, महेंद्र गायकवाडांचा काजव्यांच्या खांद्यावर संगिनी, ओलीस ठेवलेली माणसे इत्यादी कवींच्या कवितांमधून प्रकट होत आहेत. येथे मी ठराविक कवी आणि त्यांच्या काव्यसंग्रहाचाच उल्लेख केलेला आहे. या कवींचा आणखीही काव्यसंग्रह या कालखंडामध्ये प्रकाशित झालेले आहेत, त्याचीही नोंद मी पुढे घेणार आहेत, किंबहुना त्या संदर्भात आपणाशी संवाद साधणार आहे. इत्यादी कवींच्या कवितांमधून प्रकट झालेल्या आपल्याला ज्यावेळेस आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर सर्व दलित समाजाला पुढे नेऊ शकेल असा एकही नेता निर्माण झालेला नाही. जे काही दलित नेते आहेत त्यांनी सत्तेच्या राजकारणासाठी वेगवेगळ्या चुली मांडल्या. दलित समाजातील उच्च शिक्षित मंडळींनी सुरक्षित पांढरपेशीय जीवनात किंबहुना पांढरपेशीय जीवन जगण्यास सुरुवात केली आणि या सर्वांवर टीकेचा सूर या कालखंडातील कवींच्या कवितेमधून पाहावयास मिळतो. किशोर घोरपडे आपल्या कवितेत म्हणतात की काळोखाची दास्ती म्हणून सूर्याबरोबर दोस्ती केली, त्यावर भार टाकून मी बेफिकर निर्धास्त, दूरवर काळोखी सळसळीचा तोच तो भास, बघतो तर सूर्यानेच पोबारा केला. दलित नेतृत्वावर भाष्य करणारी त्यांची नवा खेळ ही कविता ही महत्वाची आहे. किंबहुना राजेंद्र सोनवणे सारखा कवी म्हणतो, चळवळी तुम्ही करू नका, एकतर त्या मंत्रालयात जातात, नाही तर लयास जातात. उदाहरणादाखल दिलेल्या या कवितेच्या उदाहरणावरून या कालखंडातील दलित कवितेची पार्श्वभूमी लक्षात येते आणि सामाजिक परिस्थितीचा अंदाज येतो. म्हणजे दलित कवितेने मुख्यतः दोन गोष्टीवर टीकेचा भर केलेला आहे. एक म्हणजे दलितांमध्ये जे उच्च शिक्षित निर्माण झालेले आहेत, सुशिक्षित पांढरपेशी निर्माण झालेले आहेत, त्यांच्यावर टीका करणारी कविता आणि त्याचबरोबर बदलत्या दलित जीवनाचं चित्रण करणारी कविता, की जेणेकरून चळवळ संपत चाललेली आहे, दलित संघटना संपत चाललेल्या आहेत, दलितांचा आवाज उठवणारे नेते संपत चाललेले आहेत, अशांच्या संदर्भातल्या एक सूर या दलित कवितेमध्ये आपल्याला पाहावयास दिसून येतो. या कालखंडातील कवितेमध्ये मुख्यतः प्रत्येक दलित कवीच्या कवितांमधून आपल्याला तो पाहावयास मिळतो. ग्रामीण साहित्याच्या दृष्टीनेही हा कालखंड ग्रामीण साहित्याला अधिकाधिक वास्तवाभिमुख करणारा ठरला आहे. शृंगाराचा पडदा बाजूला सारून मराठी ग्रामीण कविता माळ रानावरच्या भेगाळलेल्या जमिनीचे दुःख प्रकट करू लागली. फाटक्या कास्तकऱ्याचे दुःख वेशीवर टांगणाऱ्या महात्मा फुले यांच्या चळवळीशी तिचा नातेसंबंध अधिक दृढ होताना या कालखंडात दिसतो. 12 महिने 24 तास माळ रानावर राबणाऱ्या कास्तकऱ्याचे कंबरडे मोडणारा हा कालखंड, कमी प्रमाणात पडणारा पाऊस, दुष्काळी परिस्थिती, खुली आर्थिक व्यवस्था, जागतिकीकरणाचे वारे, कष्टाच्या प्रमाणात शेती उत्पादनाला न मिळणारा बाजारभाव, ग्रामीण भागातील राजकारणाचे बदललेले स्वरूप, सुशिक्षित ग्रामीण भागातील तरुणांची भांडवलदारी व्यवस्थेत होत असलेली कुचंबना, धरणे उभी राहिली पण शेतीला पाणी नाही, वर्षभर शेतात राबणे,
महागडी बियाणे वापरणे, ऐनवेळी पावसाने दिलेला दगा म्हणून आर्थिक चणचण, आर्थिक फटक्यातून सावरण्यासाठी कर्ज घेणे, कर्जफेडीतून मुक्त होण्यासाठी शेतीत अधिक श्रम करणे, परंतु पावसाचा पुन्हा मागचाच गिरवलेला पाडा या आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग शिल्लक नव्हता. कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि इतर प्रांतातील काही शेतकऱ्यांनी व्यथांच्या या दुष्ट चक्रव्यूहातून मुक्त होण्यासाठी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. कास्तकऱ्यांच्या संदर्भात कारुण्यमय व्यथांवर सरकारी पातळीवर उपाययोजनांच्या संदर्भात होत असलेली उपेक्षा बघून संवेदनशील मनाच्या लोकांनी हळहळ व्यक्त केली, पण सहानुभूतीच्या कुंपणापलीकडे कोणाचीच धाव गेली नाही. स्वतःच्या मेहनतीने, मशागतीने बहुसंख्य समाजाचे जीवन जगवणारा जेव्हा स्वतःचे जीवन संपवण्याचा मार्ग पत्करतो, तेव्हा अशा समाजाचे भविष्य निश्चितच उज्ज्वल नसते. शेतकऱ्यांच्या कारुण्यमय व्यथांचे शब्दबद्ध चित्रण या कालखंडातील कविता करते. रानातला सूचक शृंगार, चैतन्यपूर्ण निसर्ग वर्णने बाजूला सारून वर्तमान ग्रामीण जीवनातील वास्तव, ग्रामव्यवस्थेचे बदलते स्वरूप यांचा शोध या कालखंडात उदयास आलेली ग्रामीण कवींची नवी पिढी अधिक सशक्तपणे घेत आहे. काट्याकुट्याचा तोडवीत रस्ता, माझ्या गावाकड चाल माझ्या दोस्ता, असे कवी इंद्रजित भालेराव म्हणतात. या कालखंडात त्यांचे आम्ही काबाडाचे धनी, टाहो, पेरा, कुळंबिनीची कहाणी, भूमीचे मार्दव इत्यादी काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. याशिवाय पुढील उत्तम कोळगावकर यांचा जंगलझडी, तळपाणी, नारायण सुमंत यांचा रानभरी, सातबारा, प्रकाश होळकर यांचा कोरडे नक्षत्र, प्रदीप पाटील यांचा आत्मसंवाद, अंतरीचे भेद, जगदीश कदम यांचा रास आणि गोंडर, गणेश देशमुख यांचा गावच्या कविता, श्रीकांत देशमुख यांचा बळीवंत या ग्रामीण कवींनी शेतकऱ्यांच्या दुःखाचे आणि भाव जीवनाचे यथार्थ चित्रण केलेले आहे. मुख्य प्रवाहातील कवीच्या संदर्भातही या कालखंडात नवे प्रश्न, नव्या समस्या निर्माण होत असलेल्या दिसतात. समकालीन वर्तमान परिस्थितीत संवेदनशील माणसाचे भावविश्व अनुभव समृद्ध करत असते. मनस्वी कलावंताच्या सर्जन प्रक्रियेची जडणघडण अनुभव समृद्धीतून साकारते. वर्तमान समाजाच्या गुंत्यात गुंतलेला मध्यमवर्गीय कलावंत आत्मपरीक्षणाचा, आत्मविश्लेषणाचा मार्ग स्वीकारतो. वर्तमानाचा वेध घेता घेता भविष्याचाही विचार करू लागतो. कलावंत म्हणून जगताना व्यवहारवादी समाज व्यवस्थेकडून मिळणारा प्रतिसाद कलावंताचे अंतर्मन सैरभैर करतो. तो त्वेषाने संघर्षास उद्युक्त होतो, पण स्वतःच्या मर्यादांची असलेली जाणीव कलावंताची आर्थिक घुसमट तीव्र करते. सजीव म्हणून जगताना मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी कसरत, याचबरोबर वास्तवाच्या पलीकडे असणारे कलावंताचे स्वतंत्र कलाविश्व या द्वंद्व चकमकीतून या कालखंडातील कविता आलेली दिसते. त्याचबरोबर या कालखंडात वाढलेला मूलतत्ववाद, वाढलेले यांत्रिकीकरण, व्यक्तिवादाचा अतिरेकी संकोच, इमारतींची वाढलेली संख्या, सिमेंटचे वाढलेले जंगल, घड्याळाच्या काट्यावर चालणारे जीवन, खुली अर्थव्यवस्था, जागतिकीकरण, महागाई, मध्यमवर्गीय जीवनाचा होत असलेला संकोच, फास्ट फूड संस्कृतीचा होणारा उदय या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मध्यवर्ती प्रवाहातील कवींनी प्रेम कवितेकडे पाठ फिरवलेली दिसते. वास्तविक जीवनाकडे बघण्याचा कवीचा कल हा काव्यक्षेत्रात काल परिस्थिती सापेक्ष असतो आणि म्हणून मग जेव्हा या सर्वांकडे कवी पाहतो तेव्हा एक अस्वस्थपण त्याला जाणवते. या अस्वस्थतेतून होणाऱ्या मानसिक कुचंबनेचे चित्र या कालखंडातील भगवान ढग यांचे क्षणकाव्य, आत्मपक्षी, युद्ध, सर्व काही मातीचं, वाळवीची कुळे, बळवंत ढोंगडे यांचा रंग ओले जगताना, सुनील लोणकर यांचा दिवस कवितेचे, वृषाली किन्हाळकर यांचे वेदन तारी, रेणू पाचपोर यांचे डाळिंबाचे दाणे, अवथर, चांद झुला पाण्यात, घनगर्द शंकर झुलपे यांचा आभाळवेल, रानभूल, प्रसन्न कुमार पाटील यांचे श्रीरंग, घोडे,
माझ्या पृथ्वीवर आरती जवाला ते मेधा, लक्ष्मीकांत तांबोळे यांचा मी धात्री मी धरित्री, निरंजन उजागरे यांचा परिच्छेद, प्रहार, दीपवा, फमू शिंदे यांचा सार्वमत, दिल्ली ते दिल्ली, फकीराचे अभंग, प्रार्थना, गाई, आई आणि इतर कविता, आयुष्य वेचताना, निरंतर भूकंपाची मरणगाणी, मिथक, द धा धामनस्कर यांचे प्राक्तनाचे संदर्भ, बरेच काही उगवून आलेले, हेमंत जोगळेकर यांचा होड्या, माझा पण बेहद्द नाममात्र गोडा, मनातले घर, नारायण कुलकर्णी कवठेकर यांचं हे माझ्या गवताच्या पात्या, मागील पानावर पुढे, गणेश विस्पुते यांचा सिनार, धुवाधार, गजबजलेल्या रस्त्याच्या मधोमध, अरुण म्हात्रे यांचं ऋतू शहरातले इत्यादी कवींच्या कवितेत आपल्याला दिसून येतो. 1990 नंतर मराठी साहित्यात मुस्लिम मानसिकतेचा साहित्य प्रवाह जोरकसपणे उदयास आलेला आहे. मराठी कवितेसाठी ही आश्वासक घटना होय. 90 नंतर हिंदू मुस्लिम यांच्या संबंधात अधिक तणाव उत्पन्न झाला. बाबरी मशिदीवरून निर्माण झालेली दंगल आणि त्यानंतर वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून हिंदू मुस्लिमांचे संबंध तणावपूर्ण झाले. दोघांमध्ये अविश्वास वाढला. वास्तविक एकाच देशात राहणाऱ्या या दोन भिन्न धर्मीय व्यक्तींचे जीवन हे सहजीवन असायला हवे, मात्र त्यात तणाव निर्माण झालेला या कालखंडात दिसून येतो. धार्मिक मूलतत्ववादाचा तरुण पिढीवर पडत चाललेला प्रभाव आणि त्यातून विकृत झालेली मानसिकता ही लक्षात घेऊन संवेदनशील व्यक्तीला कायम वेदना होत असते आणि म्हणून मग या कालखंडामध्ये मुस्लिम कवींची कविता निर्माण झालेली आहे. हा मुस्लिम कवी ज्याचे आपल्या मातृभूमी असलेल्या भारत देशावर प्रेम आहे. हिंदू मुसलमानांच्या राजकारणामुळे राजकारण्यांची राजकीय पोळी भाजली जाते, परंतु यात भरडला जातो तो सामान्य मुस्लिम व्यक्ती आणि सामान्य हिंदू व्यक्तीही. अशा दुभंगलेल्या वातावरणात सामान्य पापभिरू मुस्लिमांचे जीवन हे भयावह चिंताग्रस्त होत आहे. हातावर काम करणाऱ्या आणि आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या मुस्लिम व्यक्तीची व्यथा मुस्लिम प्रवाहातील कवी फम शहाजिंदे यांच्या निधर्मी, शेतकरी, आदाम ग्वाही, जावेद कुरेशी यांच्या बयेत, सय्यद अल्लाउद्दीन यांचा जिंदाबाद मुर्दाबाद, रफिक सूरज यांचा सोंग घेऊन हा पोर इत्यादी कवी आघाडीवर आहेत. वर्तमान युगात समाज हा अत्यंत गतिमान बनला आहे. अनेक प्रलोभने त्याला आपणाकडे आकृष्ट करीत आहेत. प्रसार माध्यमांची स्त्री देहाचे प्रदर्शन मांडण्याची चाललेली चढाओढ यातून एक प्रकारची भोंगळ व भोगवादी संस्कृती जन्मास येत आहे. या भोगवादी प्रवृत्तीने माणूस संकुचित वृत्तीचा बनला असून कळत न कळत त्याच्याकडून मानवी मूल्ये पायदळीत उडवली जातात. स्त्री ही उपभोगाचे प्रमुख साधन आहे हा रुजत चाललेला विचार, विविध स्तरावर होणारी स्त्रीची कुचंबना, लैंगिक शोषणाच्या व बलात्काराच्या वाढलेल्या घटना याच प्रवृत्तीतून आलेल्या आहेत. याचे प्रभावी चित्रण या कालखंडातील स्त्री कवयित्री वासंती मुजुमदार यांच्या सहेलारे, स्नेही, रजनी परुळेकर यांच्या दीर्घ कविता, काही कविता, स्वीकार, पुन्हा दीर्घ कविता, सिसिलिया कार्व्हाल्लो यांच्या उन्मेष, अंतर्यामी, ज्योती लांजेवार यांच्या दिशा, अजून वादळ उठले नाही, हिरा बनसोडे यांच्या फिर्याद, पौर्णिमा, निर्जा यांचा निरन्वय, वेना, स्त्री गणेशा, अनुराधा पाटील यांच्या दिगंत, तरीही, दिवसेंदिवस, वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ, कविता महाजन यांचा धुळीचा आवाज, प्रज्ञादया पवार यांच्या अंतस्थ, उत्कट जीव घेण्या धगीवर, मी भिडू पाहते समग्राशी डोळा, आरपार प्राणांतिक लयीत इत्यादी कवयित्रींनी मांडलेली आहे. या कालखंडातील आदिवासी जीवनाचे चित्रण जर आपण पाहिले तर तेही चित्र आपल्याला भयावह आणि भयंकर दिसते. जागतिकीकरणाच्या प्रभावाने आदिवासींचे जीवन प्रभावित झाले. त्यांच्या आदिमतेवर घाला घातला गेला. मूलतत्ववादी वृत्तीने त्यांच्या स्वतंत्र संस्कृतीपासून दूर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडला. शिवाय भांडवलदारी वृत्तीने त्यांना जंगलातून हद्दपार करण्याचा जोरकस प्रयत्न या कालखंडात केलेला दिसून येतो आणि म्हणून हा कालखंड त्यांच्या दृष्टीने संघर्षाचा कालखंड आहे. याचे चित्रण भुजंग मेश्राम यांच्या उलगुलान, वाहरू सोनवणे यांच्या गोधड, विनायक तुमराम यांचं गोंडवन पेटला आहे, सुनील कुंबरे यांच्या तीरकमठा
या कवींनी केलेला आहे. साधारणपणे जर बोलायचे झाले तर 1980 नंतरचा कालखंड हा मुख्यतः 90 नंतरच्या दशकापासून तीव्र वेगाने बदलला. या कालखंडात जागतिकीकरण, प्रसार माध्यमांचे वर्चस्व, मोबाईल, संगणक, माहिती तंत्रज्ञान यांचा परिचय समाज जीवनास झाला. परंतु याच कालखंडात मूलतत्ववाद वाढला, माणसांची मने दुभंगली, ग्रामजीवनातही निराशा वाढली. त्यामुळे हा कालखंड बदलाचा कालखंड आहे. या कालखंडातील कवींच्या काव्यसंग्रहाच्या फक्त शीर्षकांवर जर आपण नजर टाकली तर या कालखंडाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, या कालखंडाची पार्श्वभूमी तपासत असताना अनेक कवींच्या काव्यसंग्रहांच्या फक्त काही काव्यसंग्रहांचाच मी उल्लेख केलेला आहे. वास्तविक नामदेव ढसाळ सारखा कवी हा 1980 नंतरच्या कालखंडामध्ये सुद्धा अतिशय महत्वाची कविता लिहिताना आपल्याला दिसतो. मुख्यतः त्यांचा तूही यत्ता कंची, या सत्तेत जीव रमत नाही, निर्वाणा, मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे, निर्वाणा अगोदरची पीडा, असे काही त्यांचे जे महत्वाचे आणि गंभीर असणारे जे काव्यसंग्रह आहेत ते मुख्यतः 1980 नंतर निर्माण झालेले आहेत. अरुण काळेंचा नंतर आलेले लोक हा काव्यसंग्रही मुख्यतः 2000 नंतरच्या कालखंडात आलेला आहे. असे अनेक महत्वाचे संग्रह आहेत. माझ्या या संपूर्ण विवेचनामध्ये महानगरीय जाणीवेने लेखन करणाऱ्या कवींची ही नोंद मी घेतलेली नाहीये. ही माझ्या सध्याच्या याच्यात आपण मर्यादाही आपण म्हणू शकतो, पण याची दीर्घ नोंद ही मी माझ्या पुढील एका व्हिडिओमध्ये घेणार आहे. मित्रांनो, यातील आपल्याला अनेक जर काव्यसंग्रह माहिती असतील, किंबहुना 1980 नंतरच्या या कालखंडाचा जर आपल्याला अजून बारकाईने हे बघायचं असेल, वाचन करायचं असेल, तर माझ्या ब्लॉगवर मी प्रज्ञेची मुळाक्षर या माझ्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी हा लेख माझा प्रसिद्ध केलेला आहे. जर तुम्हाला माझा हा 1980 नंतरच्या कवितेच्या सामाजिक जीवनाचा जो भाग आहे तो आवडला असेल तर निश्चित कमेंट करा. 1980 नंतरचा एखादा कवी सुटलेला असेल आणि त्याचा कोणता काव्यसंग्रह आपल्याला जर माहिती असेल तर तो प्लीज माझ्या कमेंटमध्ये मला कळवा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्यावर कमेंट करा आणि अजून माझा व्हिडिओ जर तुम्ही सबस्क्राईब केले, माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.